भरत गोगावले यांनी केलेला दुसरा सर्वात मोठा दावा हा नारायण राणे यांच्या संदर्भातला आहे। नारायण राणे हे पुन्हा शिवसेनेत येणार होते। भाजपमध्ये जाण्याअगोदर नारायण राणे शिवसेनेत येण्यासाठी इच्छुक होते, मात्र उद्धव ठाकरेंनी ही संधी गमावल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला। नारायण राणे यांच्यामुळे पक्षाला वैभव आलं असतं असं देखील गोगावले यांनी म्हटलंय। फक्त नारायण राणेच नव्हे तर छगन भुजबळ देखील शिवसेनेत पुन्हा येण्यासाठी तयार होते, मात्र हे सर्व रश्मी ठाकरेंमुळे रखडल्याचा मोठा आरोप भरत गोगावले यांनी केला। दरम्यान गोगावले यांचा हा दावा छगन भुजबळ यांनी फेटाळला। नारायण राणे किंवा आपण पुन्हा शिवसेनेत जाण्याचा प्रश्नच नव्हता असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। दोघांसोबत काम केलंय तुम्ही, राज ठाकरेंसोबतही काम केलं, तुम्ही उद्धव ठाकरेंसोबतही काम केलंय। दोघांचं एकंदरीत राजकारण बघता ते एकत्र येतील असं तुमचं रीडिंग काय? आत्ताच्या स्थितीमध्ये तरी आम्हाला तसं वाटत नाही। का बरं वाटत तुम्हाला? कारण ज्या वेळेला संधी होती त्यावेळेला ती उद्धव साहेबांनी गमावली। बरं, अनेक संध्या गमावल्या उद्धव साहेबांनी, कारण त्यावेळेला नारायण राणे पण आमच्याजवळ येत होते, भुजबळ साहेब पण येत होते। राज ठाकरे तर स्वतः ज्या वेळेला आजारी झाले तेव्हा स्वतः गाडी चालवत त्यांना लीलावतीला नेलं, लीलावतीवरनं परत तिथं आणून सोडलं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पण ते ऐकले नाहीत। कोणाचं नाही ऐकलं ते मगाशी सांगितलं ते समजून जायचं तुम्ही। रश्मी ठाकरे तुम्ही आता कसं नाव घ्यायला तुम्ही कशाला? म्हणजे सांगतोय तुम्हाला। अच्छा, म्हणजे एक मिनिट परत तुम्ही की म्हणजे राज ठाकरे परत येत होते त्याच्यात परत रश्मी ठाकरेंनी कोणता घातला? 100% त्याचं कारण आहे ना, तुम्हाला सांगतो आम्ही। कारण त्यावेळेला जर ते एकत्र दोन्ही भाव झाले असते, नारायण राणे अजून आमच्याजवळ आले असते, नंतर भुजबळ साहेब पण याच्या तयारीत होते, ह्या सगळ्या गोष्टीच्या जर घडामोडी पाहिल्या आपण तर आज शिवसेना कुठल्या कुठे असते। म्हणजे तुम्ही एक दुसरी एक महत्त्वाची गोष्ट बोलतात, नारायण राणे परत येणार होते शिवसेनेत? 100%। कधी येणार होते? मागच्या वेळेला, म्हणजे ज्या वेळेला हे आमच्या घडामोडी होण्याच्या त्याच्या बरेच अगोदर, म्हणजे भाजपमध्ये जाण्याच्या अगोदर। अच्छा, त्यांचा स्वाभिमानी काहीतरी सगळे राणे परत आले होते, ही तुमची म्हणजे माहिती आहे की नाही? माहिती आहे, आमची चर्चा चालू होती आणि आम्ही पण सांगत होतो की नारायण राणे साहेबांना घ्या, की जेणेकरून तुम्ही म्हटलं होतं। हां, कारण कोकणातली ताकद होती ना, नारायण राणे साहेबांची एक ताकद होती, वेगळं वलय होतं, एक मराठी माणूस म्हणून, डॅशिंग माणूस म्हणून एक त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारे पाहिलं जात होतं आणि ते त्यावेळेला आले असते तर आज शिवसेनेचं वेगळं वैभव असतं। नारायण राणे देखील जाण्यात इच्छुक होते असं? अजिबात नाही, काही इच्छुक वगैरे। हां, बाळासाहेब होते तोपर्यंत कदाचित कोण काय प्रयत्न करत असतील काय गोष्ट, पण त्याच्यानंतर मी तर निघाल्यानंतर जे काही रणकंदन झालं तुम्हाला कल्पना आहे। मी तर रेव्हेन्यू मिनिस्टर झालो, त्याच्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये माझ्या विरुद्ध निदर्शनं झाली तो भाग वेगळा। काय बाळासाहेबांचं आमचं सुद्धा काय याच्या एकमेकाच्या विरुद्ध जे आहेत टीका टिप्पण्या झाल्या आणि त्याच्यानंतर मग सगळं ते मिटलं सुद्धा। आम्ही एकत्रित बसतो, बाळासाहेबांनी बोलवलं वगैरे, जेवण खाणं झालं, सगळं मिटलं। परंतु आम्ही आमचं काम करत होतो आणि बाळासाहेबांना शिवसेना त्यांचं काम करत होतं। आमच्यामध्ये जे आहे नंतर एकमेकाबद्दल प्रेम नक्कीच पाहिल्यासारखं होतं, परंतु तिकडे जाण्याचा वगैरे काही मुद्दा नव्हता।